मित्रांनो, आपण आपल्या मुलांना जन्म दिला म्हणून आपलं कर्तव्य संपलं का? नाही. आपलं कर्तव्य संपत नाही. ते भले दोन पोराचे बाप जरी झाले ना, तरी त्यांना विचारणं हे आपलं कर्तव्य असतं. हे असं समजू नका की तो दोन पोरांचा बाप झालाय मग मी त्याला विचारणार नाही. अरे शेवटी बाप तुम्हीच आहे, म्हणून तुमचं कर्तव्य तुम्ही विसरू नका. कारण त्यांना वेळेत आवरा. आपला मुलगा इतक्या वेळ बाहेर काय करतो किंवा आपली मुलगी इतक्या वेळ बाहेर काय करते हे त्यांना विचारा. त्यांना वेळेत विचारत जा आणि त्यांना टाइम देत जा. तू इतक्या वेळेत बाहेर गेला पाहिजे आणि इतक्या वेळेत तू घरी आला पण पाहिजे. त्यांची वेळीच पाय बांधत चला. कारण वेळ निघून गेली किंवा ते आपल्या हातातून निघून गेले तर ते आपल्याला घोड्यासारखे आवरत नाही. घोडा जर सुटला तर पळून जाणार. म्हणून पोरांना, मुलाबाळांना वेळेत आवरा. नाही आवरलं तर मग लगाम सुटून गेल्यानंतर मग तुमच्या हातात काहीच राहत नाही आणि ते तुमचे ऐकत पण नाही. आणि मग न ऐकल्याचे परिणाम काय होता हे आता खूप जोरात चालू आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा. हे तुम्हाला मागं पण बोललेलो आहे की लक्ष ठेवा. असं समजू नका तुमचा मुलगा ऐकत नाही मग त्याला बोलायचं नाही. अरे त्या हरामखोराला उलट बदडायचा, एवढा झोडायचा की त्याने ऐकलंच पाहिजे. तुम्ही बाप आहे हे विसरू नका. म्हणून आपल्या मुलांवरती लक्ष ठेवायचं आणि ठेवलंच पाहिजे. काय 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 आई बाप काय करता, भले काम करतात, जॉब करताय म्हणून तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष देणार नाही असं नाहीये. अरे तुम्ही जॉबला बरे बाहेर जाताय, परंतु घरी आल्यानंतर विचारा ना. तुम्हाला कळतं ना तुमचा मुलगा बाहेर काय करतो, मुलगी बाहेर काय करते इतक्या वेळ. हे तुम्हाला सगळ्या आई बापाला कळतं. नॉर्मल बाहेरच्या लोकांना कळतं, आपल्या आई बापांना काय कळत नाही? सगळ्याला कळतं. म्हणून विचारत चला, त्यांना वेळेत दाबत चला. आणि त्यांना जर विचित्र मार्गाला आपला मुलगा किंवा मुलगी विचित्र मार्गाला जात असेल, वाईट मार्गाला जात असेल तर त्यांना तिथे वेळेच आवडा. जेणेकरून पुढे काही दुष्परिणाम किंवा आपली इज्जत घालवणार नाही किंवा आपलं नाक कापलं जाणार नाही याची काळजी तुम्ही वेळेत घ्या. व्हिडिओ जर पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा. जय हिंद.